हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने चिकन दम बिर्याणी बनवण्याची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी एका टोपामध्ये मी इथे पाणी बॉईल करायला ठेवलं होतं। ते इथे मी 3 ते 4 ग्लास पाणी घेतलं होतं। मग या पाण्यामध्ये मी शहाजिरा 1 चमचा, 1 मसाला वेलची, 1 चक्रफूल, 4 लवंग, 4 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकून टोपावरती झाकण ठेवून घेतले। मग टोपावरचे झाकण काढून थोडा लिंबाचा रस मी या पाण्यामध्ये पिळून घेतला आणि पुन्हा टोपावरती झाकण ठेवले पाण्याला बॉईल येईपर्यंत। पाण्याला बॉईल आल्यानंतर 1 वाटी मी ह्याच्यामध्ये बासमती तांदूळ घालून घेतला। तर मी तांदळाला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले होते। त्यानंतर त्याला अर्धा तास भिजत ठेवले होते आणि मग मी तांदूळ वापरला। तांदूळामध्ये 2 मोठे चमचे मीठ टाकून घेतले, व्यवस्थितपणे एकदा स्टर करून घेतले। टोपावरती झाकण ठेवून 90% भात शिजवून घेतला। आता इथे 90% भात माझा चांगला शिजला गेला होता। मग मी या राईसमधलं सगळं पाणी जे आहे ते नितळवून घेतलं आणि या राईसला थंड होण्यासाठी ठेवून टाकलं। जोवर राईस थंड होतोय तोवर मी इथे चिकन मॅरिनेट करून घेतलं। तर मी 1 वाटी इथे चिकन घेतलं होतं। चिकनला स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी नितळून घेतलं। त्यामध्ये 1 कप दही आणि 2 मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट आणि 10 रुपयाचा जो बिर्याणी मसाल्याचा पॅकेट येतो तो पूर्ण टाकून घेतला। फ्राय करून घेतलेला कांदा मी याच्यावरती टाकून घेतला। अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतली। 2 चमचे भरून एव्हरेस्टचा तिखा लाल मसाला टाकून घेतला। 1 चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतली आणि अर्धा छोटा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतला आणि सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। आणि या सर्व स्पाइसेसमध्ये मी या चिकनला मॅरिनेट करून 15 मिनिटे हे चिकन असेच ठेवले। 15 मिनिटं चिकन मॅरिनेट करून झाल्यानंतर एका टोपामध्ये इथे मी 2 मोठे चमचे तेल तापत ठेवले। तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेतले। खड्या मसाल्यांमध्ये इथे मी 1 चक्रफूल घेतलं, 1 मसाला वेलची, 1 ते 2 इंच दालचिनीचा तुकडा, 1 चमचा शाही जिरा, 2 लवंग, 3 ते 4 काळी मिरी घेतलं होतं। आता या सर्वांना अरोमा येईपर्यंत म्हणजे सुगंध येईपर्यंत ह्याला छान तेलामध्ये फ्राय करून घेतले। म्हणजे एक अर्धा सेकंदासाठी ह्याला फ्राय केले। त्यानंतर 2 स्लाइसेसमध्ये कट केलेले कांदे मी या तेलामध्ये टाकून घेतले आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत कांद्याला छान इथे मी फ्राय करून घेतलं। कांदा फ्राय करत असतानाच मी चिमूटभर हिंग ह्याच्यामध्ये टाकून घेतली। हिंग टोटली ऑप्शनल आहे, टाकायचे तर टाकू शकता, अदरवाईज स्किप करू शकता। कांदा ब्राऊन व्हायला सुरुवात झाली की मी लगेचच या कांद्यामध्ये 2 टोमॅटो स्लाइसेसमध्ये कट करून टाकले आणि 1 मिनिटे फक्त या टोमॅटोला फ्राय करून घेतले। मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन मी या कांदा टोमॅटोमध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे कांदा टोमॅटोमध्ये या चिकनला मिक्स करून घेतले। सर्व प्रोसेस इथे मी मीडियम फ्लेमवर केली होती। चिकन छान कांदा टोमॅटोमध्ये मिक्स झाले की मी चिकन एवढेच ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतले। म्हणजे जेवढं चिकनला मीठ लागेल तेवढंच मीठ टाकून घेतले। त्यानंतर टोपावरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर टोपावरचे झाकण काढले, चिकनला एकदा मिक्स करून घेतलं। पुन्हा टोपावरती झाकण ठेवलं 2 ते 3 मिनिटांसाठी। 2-3 मिनिटांनंतर मी टोपावरचं झाकण काढलं तर चिकनला छान इथे तेलसुद्धा सुटलं होतं। चिकन इथे हाफ डन झालं होतं, म्हणजे अर्ध कुक चिकन झालं होतं। थोडीशी कसुरी मेथी टाकून मिक्स करून घेतली चिकनमध्ये। त्यानंतर जो तयार केलेला भात होता, जो राईस होता, तो मी या चिकनवरती पसरवून घेतला आणि गॅसची फ्लेम आता बंद केली आणि या राईसवरतीच मी ते फ्राय केलेलं ऑनियन म्हणजे बिरिस्ता जो आहे तो टाकून घेतला। थोडी कोथिंबीर टाकून घेतली आणि माझ्याकडे फूड कलर होतं ऑरेंज कलरचं, ते मी थोडं सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आणि थोडं ग्रीन कलरचं फूड कलर सर्वीकडे स्प्रेड करून घेतलं। आणि ज्या तेलामध्ये मी बिरिस्ता फ्राय केला होता ते तेल थोडं उरलं होतं, तर ते तेल मी ह्याच्यावरती थोडं टाकून घेतलं। टोपावरती झाकण ठेवलं, गॅसची फ्लेम ऑन केली आणि गॅसवरती इथे मी तवा ठेवून घेतला। तव्यावरती टोप ठेवून घेतला, गॅसची फ्लेम स्लो ठेवली आणि स्लो फ्लेमवरतीच ही बिर्याणीला मी 15 मिनिटे दम देऊन घेतले। 15 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि त्याच्या 15 मिनिटांनंतर मी या टोपावरचे झाकण काढले। तर बिर्याणीला व्यवस्थितपणे आता मी इथे मिक्स करून घेतले आणि ही गरमागरम बिर्याणी आता मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेतली। एकदम सोप्या पद्धतीने न झंझट करता चिकन दम बिर्याणी घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।